हा जो बाजूच्या रखान्यामध्ये आपण व्हिडिओ पाहतोय, खरं तर ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं उभ्या महाराष्ट्राचं नाक शरमेनं खाली घातलं, त्याच बीड जिल्ह्यामधला हा प्रकार आहे. कदाचित सर्वसामान्य लोक वर्दी बघितल्याच्या नंतर, सरकारी लोगो बघितल्याच्या नंतर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, RTO, पोलीस ही नावं वाचल्याच्या नंतर कधीच हा विचार करत नाहीत की खरंच हे सरकारी अधिकारी असतील का, खरंच ही सरकारची गाडी असेल का की नसेल, यावर ते कधीच विचार करत नाहीत. इतका विश्वास लोकांचा आजही या देशातल्या संविधानिक संस्थांवर आहे. आलं लक्षात? इतका विश्वास या देशातला आजही या देशातील संविधानिक इन्स्टिट्यूशनवर आहे. तो मेला नाही, पण तो मारण्याचं काम बीडमध्ये चक्क RTO ऑफिसर बनून, बोगस RTO ऑफिसर बनून, RTO ऑफिसर सारखी गाडी तयार करून, RTO ऑफिसरचे कपडे घालून, लोकांचे हप्ते वसूल करताना फिरणारी गाडी पाहून खरंच कोणाला वाटणार नाही. मागचा जो व्हिडिओ मी लावलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा. तो व्हिडिओ पाहून कोणालाच असं वाटणार नाही की ही गाडी RTOची नसेल किंवा हा RTOचा अधिकारी नसेल. सहसा आपल्याला सरकारमधला कुठलाही अधिकारी कुठल्याही कामानिमित्त भेटू द्या, कारण भारतीय लोक अजून इतके जागृत नाही आहेत की त्यांच्याकडं सरकारचं नाव सांगून येणारा माणूस खरंच तो सरकारी अधिकारी आहे का हे पाहण्यासाठी त्याचा जो आयडेंटिटी कार्ड असतं, प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला सरकारचं त्या विभागाचं एक आयडेंटिटी कार्ड असतं. तर खरं तर भारतीय नागरिकांना ते आयडेंटिटी कार्ड त्याचं तपासण्याचा अधिकार आहे, पण तो अधिकार भारतातील किती लोकांना माहिती आहे हे मला माहीत नाही. कुठलाही अधिकारी येऊ द्या, इव्हन तुमच्याकडं कलेक्टर जरी आला जिल्ह्याचा, तरीही भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला त्या कलेक्टरचं आयडेंटिफिकेशन करण्याचा अधिकार आहे की खरंच तो कलेक्टर आहे का कोण बोगस अधिकारी आहे. त्यामुळं बाकी खालच्या अधिकाऱ्यांच्या आयडेंटिफिकेशनचं, ओळखपत्राबद्दलची विचारपूस करण्याचा अधिकार तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला आहेच आहे. पण आपण कायद्यावर विश्वास ठेवणारे आंधळे लोक, खरं तर भारतातील लोक दगडाला देव म्हणून पूजतात. त्यात त्यांचाही काही दोष नाही, कारण ते त्यांच्या रक्तामध्ये वंश परंपरेनं भिजलेलं आहे. रस्त्यानं जात असताना जर एखाद्या दगडाला सिंदूर लावून ठेवलं असलं तरी आपण सहज हात जोडणारी माणसं आहोत, है ना. तो देव असो का नसो, एखाद्या रस्त्यानं जाताना जर दगडाला सिंदूर लावून ठेवला असेल तरीही आपण त्याला हात जोडतो. इतके अंधश्रद्धाळू, अंधभक्त भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जगणारे आपण लोक आहोत. हे RTO वाले तर डायरेक्ट RTOची गाडी, RTOचा ड्रेस घालून आम्ही RTO आहोत म्हणून फिरतायत. तुम्हीच मला सांगा, लोक यांच्यावर विश्वास कसे ठेवणार नाहीत? कारण भारत हा मूर्खांचा देश आहे. इथं दगडाला देव मानणारी आपण लोक आहोत. दगडात देव कधी नव्हता, कधी कोणाला आढळला नाही, भविष्यात कधी कुठं आढळल माहिती नाही. त्यामुळं माणसावर विश्वास ठेवणं साहजिक आहे, पण माणसंच माणसांचा घात
कशा पद्धतीनं करतायत हे व्हिडिओ पाहून तुम्हाला लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशात तर माझं मत असं आहे, संपूर्ण देशामध्ये खरं तर लोकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकार व कर्तव्याप्रती लोकांना जागरूक करणं सरकारचं कर्तव्य होतं. मात्र सरकारने लोकांना त्यांच्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूक करण्यापेक्षा प्रत्येकाच्या धर्माप्रती इतकं जागृत करून ठेवलेलं आहे की उद्या जरी धर्मयुद्ध सुरू झालं तरी या देशामध्ये धर्मासाठी लढायला लोक हजारो उभी राहतील, पण कर्मासाठी लढायला कोणी उभा राहणार नाही, अशी परिस्थिती या देशात निर्माण झालेली. असो, मूळ मुद्दा आपला होता बोगस RTOचा पैसे उकळण्याचा गोरखधंदा. महाराष्ट्रामध्ये जितके काही विभाग आहेत, सगळ्याच विभागांमध्ये मागे काही दिवसापूर्वी तर एक IPS अधिकारी म्हणून एक मुलगा फिरत होता. IPS अधिकारी म्हणून फिरत होता. म्हणजे IPS अधिकारी म्हणून एखादा व्यक्ती फिरतोय आणि ते त्याच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना, म्हणजे त्यांच्या हाताखाली आता कनिष्ठ लोक जे असतात ते वरिष्ठांचे एवढी चौकशी करत नाहीत, पण त्याच्या वरिष्ठांनी तरी त्याची चौकशी करायला पाहिजे. पण ते समोर आलं प्रकरण आणि नंतर त्याच्यावर जी कारवाई व्हायची ती झाली. पण लोक कुठल्या थराला जात आहेत हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे. भारतीय समाज अंधश्रद्धाळू आहे, तो भित्रा आहे, म्हणून हजारो वर्ष देव आणि धर्माच्या लावानं ब्राह्मण लुटत होते. आता अधिकारी लुटायला लागलेत कायद्याच्या रूपानं, कायद्याच्या नावानं. वर्दी घालायची आणि मी RTO ऑफिसर आहे म्हणून सांगून लोकांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा बीड जिल्ह्यामध्ये चालू होता. आणि काल त्याचा पर्दाफाश बीडचे SP कावत यांनी केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. पण अशा गोष्टी राज्यामध्ये कुठेही होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणं काळाची गरज आहे. कारण कायदा हा सर्वसामान्य लोकांना माहिती नाही हो. जर तिथं पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली नसती त्या बोगस RTOवर, तर तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा पैसे उकळण्याचा धंदा करतच राहिला असता. कारण RTO हे पैसे उकळणारं खातं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त पैसा जर कोणाकडे येत असेल तर पोलीसवाल्यांकडे आणि RTO वाल्यांकडे येतो राज्यामध्ये, असं मला वाटतं. कारण सेकंदाला रस्त्यानं जाणाऱ्या गाड्या पकडायच्या आणि त्यांच्याकडून पावत्या फाडून पैसे जमा करायचे. इतका साधा आणि सोपा म्हणजे बिनभांडवली धंदा. भांडवल लावायची गरजच नाही. भांडवल सुद्धा सरकारचं, गाडी सरकारची, पेट्रोल सरकारचं, मोबाईल सरकारचा, ते फोटो काढायचे नवीन मोबाईल निघाले ते फोटो ते सरकारचं, सगळंच सरकारचं घ्यायचं आणि पैसे जमा करत बसायचं. हा एक बिनभांडवली धंदा पोलीस खात्याला कलंक लावणारा सुरू झालेला आहे, त्याबद्दलही दुमत नाही. पण असो मित्रांनो, आपण भारताचे नागरिक म्हणून भारतामध्ये राहणाऱ्या किंवा सरकारचा अधिकारी आहे म्हणून तुमच्याकडं येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचं आयडेंटिटी कार्ड तपासल्याशिवाय त्याला बळी पडू नका.